गाईज, गुड मॉर्निंग. तुम्ही बघू शकता मी तयार झालेली आहे ना. तुम्हाला वाटत असेल आवरे तयार होऊन कुठे चालले, तर आम्ही चाललेलो आहे एकविरेला. नाही तर बाबूची टकलू केलेली आहे, टकलू बॉय. नाही तर मम्मी. हाय गाईस, आज आम्ही चाललो आहे एकविरेला. माझ्या भाचीच्या मुलाचा जायवल आहे, त्यामुळं आम्ही पूर्ण परिवार सहज चाललेलो आहे. आणि तुम्हाला पण दाखवू किती मज्जा करतो ते. आणि मी रेडी झालेले आहे, कशी वाटते कमेंट करून सांगा. आणि इथे आपलं टक्कू बेबी सुद्धा रेडी आहे. बेबी बाबूला चालले कधी जातो जरांचे घाई झाले. आमची ताई अजून निघली नाही, मोठी भाऊसावी म्हणजे निघल्यात त्यावेळी, खाली रॉनीचं बाकी आहे. मग ते झालं का आम्ही निघू. मग तर झालं आता तिकडे गेल्यावर भेटते आणि दाखवते कोण कोण येते. शायनिंगच नाही खपत. सो हे गाईज, आता आम्ही कधीच निघलेलो. सो इथे आम्ही वडापाव खात घेतला आहे. इथे बघू शकता दिदी, इथे दर्शू, रॉनी, इथे बाबू आपला झोपलेले आहे टक्कू. तर चला आता तिकडे गेल्यावर डायरेक्ट भेटूया. आता आम्ही फायनली लोकेशनवर पोहोचलेले आहे. इथे बघू शकता आई कालपासून येऊन राहिले. आय करा. इथे बाबू, इथे बघू शकता इथे प्रथम सो हे गाई इथे बघू शकता तुम्ही, स्वयंपाक चालू आहे. प्रथम रॉनी आणि आम्ही मस्तपैकी स्पेशल आम्हाला गॅलरी बुक केली आम्ही, फक्त आमची फॅमिली. आणि ऊन आल्यावर डायरेक्ट पळून जाऊ आम्ही, कुठे जाऊ माहीत नाही. पण भारी आहे, कोणीच नाही एवढं दूर असं. अजून त्यांची माणसं आली नाही, नाही ती बस भरून माणसं आल्या होतं. आता आल्यावर समजेल कशी जागा होते का नाही होते. पप्पाचं फोन नाही खपत, मोठे पप्पाचे. आणि सो हे काही इथं आमची पार्टी चालू आहे. बघू शकता चिकन म्हणजे आहे दर्शू, आई, हे बघा ही आली रोशनी ताई. अय रोशनी ताई, ही रोशनी ताई तुम्हाला माहीत असेल आमची भाची. तर आई बघू शकता किती खुश झाल्या. दीदी बाबू कुठे आपला? चला पहिले खाऊन घेतो आणि भेटूया. इथू दाखव आजचा हिरो. हे बाबू, बाबू याचा जायवळ करायला आणले. आणि यो एक टक्कू नाही, यो एक छक्कू. तुमचाही टाकलो आम्ही काल बघितला. तर ही बघू शकता आमची लाडकी बाची. हॅलो हाय. तो एक ब्लॉग चालू आहे ना, ठाकूर पार्थ निलेश. ब्लॉगचा नाव ठाकूर पार्थ निलेश उर्फ स्नेहा. खरंच का?
योजना मला पैसे पण देतात युट्यूब वरून पैसे येतात. हो लॉकडाऊन जाऊ नको. बोला हे आमचं मोठं भाऊ काय सांगतात. मी सर्वांना फार्म हाऊसला नेणार आहोत. फार्म हाऊस भेटल्यानंतर तुम्हाला कॉल करण्यात येणार आहे. तो गाईज आम्ही पूर्ण फॅमिली जाणार आहे फार्म हाऊसला. तर आमची सर्व फॅमिली बघत असेल ना, आमची माझी इच्छा आहे ना सासरची. आमच्या ताई वगैरे सर्व आम्ही जाणार नाही. इकडं बघा बाची शिना पण नाही, आमची बाची यांच्या मुलाचा जायवल आहे ना. या छोट्या छोट्या बाचीशी आमच्या गाडीवर वरमय जमली आणि टुट्टूनी घेतले बस. ताई तुमचा भाऊ गेलतोय नारळ फोडून आले. तुमचा स्वतःच का. भाऊजींचा फोन येतो परी आणि ते बाई ज्याच्या काय आहे अहो अच्छा लेजर गाईस परत पाठ एक गल्लम आहे ज्याच्या काय आहे काय आहे गल्लम एक हा आमचा बाचा या ताईचा मुलगा. गाई बघा गाई वरमाई बघा. तो गाई ती बघू शकता आमची सर्व फलटण नाही तर सर्व जेवण करायला बसल्यात. हे आमचे सगळं तरी परिवार. जनावराला गाई सर्वांनी फोटो घेतल्या. ब्लॉक ही बघू शकता आमच्या बाची सर्वात मोठी मुलगी.
सध्या कमी 2 दिवसाची. आम्ही चाललेलो आहे पाय पराला. तुम्ही बघूया तिथे गाईज आता मंदिरात चाललो आम्ही पाया पडायला. तिथे गेले त्या बघ त्या जेल्या तिथं दीदी आणि तिथे उभी राहा दीदी इथं बघ असं का दोन्ही बी गाईज आता आम्ही घरी निघलेलो आहे आणि मंदिरात पाय वगैरे पडून झालेले आहे. दर्शनाच्या डोळ्याला काय झालं कुंकू लागला तिथे राणीची तयारी इथे दिदीचा अवतार बघा आपल्या. चला आता घरी गेल्यावर डायरेक्ट भेटूया आपण. सो हे गाईज मी फायनली घरी पोहोचलो म्हणजे कधीच आलं
बाबूला जेवण म्हणजे तो जास्त जेवला नव्हता ना, म्हणून त्याला दूध बिस्किट वगैरे भरवलं आणि दीदी गेले आंघोळ करायला. सो आता बाबूचा पण झालं, बाबूचा आंघोळ करून घेते ना, स्वयंपाक करते ना, मी पण आंघोळ करून घेते कारण की जाम थकले. सो चला नंतरच भेटूया. बारशाचं आमंत्रण आहे आम्हाला, भाच्याला मुलगी झाली तिथे, पण नाही जायचं हिंमत कारण की अख्खा दिवस थकल्यावर नसते आम्ही ते. सो चला नंतरच भेटूया. काही इथे जेवण करायला आम्ही बसलेलं आहे. सकाळी आम्ही जायवर करायला होतो, काय पण खाल्ला, चिकन मटन, म्हणून आता आम्ही भुर्जी केले. म्हणजे ताई आले. ताई बर्फी बनवली कशी झाली? बर्फी मस्त झाली. हां आम्ही रेसिपी नाही टाकली, नाही परत बनवून रेसिपी टाकली, जाम भारी झाली. तुम्ही पण ट्राय करा. आंब्याची मँगो बर्फी कशी झाली हो? आंब्याची बर्फी चांगली झालेली आहे आणि ती आता संपणार आहे काही दिवसात. काही दिवसात नाही, काही मिनिटात. आता ते जे कच्चे आंबे आहेत ते हा. वापस पिकणार तेव्हा आम्ही बनवणार. ताईने आम्हाला भरपूर आंबे दिले, तुम्ही मिनी ब्लॉग मध्ये नक्की बघा. आम्हाला कमसे कम 50 किलो दिल्यात. म्हणजे 3 भाऊ 150 किलो. बाबा आई बाबाला पण दिल्यात. आई बाबाला 200 किलो. नाही भरपूर आंबे दिल्यात. 5 नाही 7-8 किलो असतील नाही का? 7-8 किलो असतील, जास्ती असतील. जरा जेवण करून घेतो ना मग. सो हे गाईज आता आम्ही एकविरीशी आलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे बाबूचं जेवण. जर तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गुड नाईट, बाय बाय.